तर कंटेंट क्रिएशन मध्ये पैसा आहे का? की आपण किती स्ट्रगल करून आपण हे घर बांधलेलं आहे एवढं ते माहित नाही लोकांना. हे तुमच्या करिअरची सुरुवात कुठून झालेली आहे? मी जो मोबाईल घेतला तो सेकंड हँड घेतला होता. सेकंड हँड घेतला त्याच्यावरून मी सुरुवात केली व्हिडिओ बनवायची इंस्टाग्रामवर. आता लोकांना माहित होत आहे की अरे ह्या मुलगा आपल्या शाळेत होता, आपल्याला दिसला नाही आतापर्यंत. मधून खूप सारे क्रिएटर निघत आहे. शिवदादा झालं, आर्या क्यूके, मराठी बिग बॉस हसल. मी हसू शकतो म्हणजे असं माझ्यासोबत जर कोणी असलं 3-4 लोक त्यांना हसू शकतो मी. ऍडवाइस तर मला मम्मीने दिली होती की असं नाही आहे की तुला तेच करायचं आहे, तू काहीतरी वेगळं कर. तुम्ही जेव्हा सुरुवात केली होती तर तुम्ही कोणत्या मोबाईल व्हिडिओ बनवायचे? पहिले तर म्हणजे जेव्हा म्युझिकल होते तेव्हा तर अँड्रॉइड नाही होतं. जसं म्हणजे आपला जर मोबाईल होता त्यांनाच चाललं जसा होता तसा. म्हणजे तेवढा एवढा काही समजत नव्हतं की आपले फॉलोअर वाढवावं लागते. टाइमपास साठी चालू होतं. नंतर जेव्हा इंस्टाग्राम आलं तर माझा मित्र होता अजिंक्य, त्याच्याजवळ त्यानं आयफोन घेतला होता. तर आम्ही त्याच्याच मोबाईलने शूट करायचो, त्याच्याच मोबाईल एडिट करायचो, त्याच्याच मोबाईलने पोस्ट करायचो. आणखी एक प्रश्न होता सगळ्या ऑडियन्सचा की तुम्ही आयफोन घेतला त्याच्या जागेवर तुम्ही घर बांधू शकत होते, तुम्ही घर का नाही बांधला? आयफोनच का घेतला बा? हे सांगायचं जरुरी आहे की मी जो मोबाईल घेतला तो सेकंड हँड घेतला होता. सेकंड हँड घेतला त्याच्यावरून मी सुरुवात केली व्हिडिओ बनवायची इंस्टाग्रामवर. लोकांना असं वाटते की मी हप्त्यानं मोबाईल घेतला आणि हप्ते भरत आहे आयफोनचे, नंतर व्हिडिओ बनवतो. तसं नाही आहे, मी सेकंड हँड मोबाईल घेतला होता त्याच्यावर व्हिडिओ बनवणं चालू आहे. मग तुमच्या करिअरची सुरुवात कुठून झालेली आहे? म्हणजे तुम्ही जॉब वगैरे केलाय आधी काही कसं? काम मी खूप केलं याच्या पहिले, पण सध्या तर माझा फोकस स्वतः सध्या इंस्टाग्रामवर आहे. आणि स्वतः घरचा पण काम आहे, थोडा शेती वगैरे ते पण तुम्ही मॅनेज करता, त्यामुळे जॉब काही होत नाही सध्या. मग तुम्ही कुठलं काम केलं होतं? काय जॉब? मी खूप सारे केले, असं नाही आहे की बा एकच जॉब घेतला आणि तो करत राहिलो. मी अमेझॉनच्या ऑफिसमध्ये पण होतो, त्याच्यानंतर फर्निचरचं काम पण केलं, नंतर त्याच्यानंतर काम नाही केलं. नंतर मग इंस्टाग्रामच्या मागे लागलो, तर मग इंस्टाग्रामच आता सध्या चालू आहे. नंतर मग घरचं पण आहे ना म्हणा, ते पण सांभाळावं लागते. दादा मग तुम्ही आता काम आताच म्हटलं की तुम्ही काम वगैरे करत होते आधी, तर मग काम करताना तुम्ही रील पण बनवत होते, असं कधी झालं का तुम्हाला कामावर ओळखलं कोणी की हा सागर आहे बा? हा असं झालं आहे. मी म्हणजे त्याच्या घरी म्हणजे काम करायला गेलो होतो मी. लेडीज आणि हस्बंड होते, एक म्हणजे वाईफ आणि हस्बंड होते. त्यांची शिफ्टिंग चालू होती घराची, तर आमचं काम वर चालू होतं. तर काम वर चालू होते, लेडीज वर आली पहिले, त्यांनी मला पाहिलं असं, खाली गेली. मी त्यांच्या घरी जे वर कपाट होतं वरतं त्याच्यात मी असं केस पोरवलं असं, ते लेडीज एकदम धावत आली माझ्याजवळ. असं मोबाईल होते त्याच्या हाती, हा तुझा ना म्हणे. म्हटलं मी जा, म्हटलं तू व्हिडिओ बनवतो म्हणे. म्हटलं अरे तू चांगलाच फेमस आहे म्हणे, तू काम काय करता म्हणे. म्हटलं काम तर करायला लागणार ना, म्हटलं पैसे तर लागणारच आहे. असं झाला तर सीन. ठीक आहे. तर कंटेंट क्रिएशन मध्ये पैसा आहे का? क्रिएशन मध्ये पैसा तर आहे, पैसा तर खूप सारा आहे, पण आपल्याला तसं ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे समोर. फक्त व्हिडिओ बनवून होत नाही, प्रमोशन व्हिडिओ पण आहे, बाकी इन्कम सोर्स पण आहे अजून खूप सारे. पण ते स्टेप बाय स्टेप आहे, असं नाही की आता चालूच झालं पूर्ण. ते स्टेप बाय स्टेप पूर्ण येत राहते, हळूहळू तसं भेटत राहते आपल्याला. दादा तुम्ही आता मम्मी सोबत जे मस्तीचे व्हिडिओ बनवतात, तर तुम्ही लहानपणी असेच मस्ती करायचे का? नाही, लहानपणापासून तर मी करत नव्हतो, कारण की शाळेत तर मला कोणी ओळखत पण नव्हतं की मी शाळेमध्ये आहे. आता कुठं लोकांना माहित होतं की मी ह्या शाळेमध्ये शिकलो होतो. अरे ह्या पण मी निळकंठ मध्ये होतो. अच्छा. तर लोकांना असं माहित पण नव्हतं की ह्या आपल्या शाळेत शिकलेला आहे. आता लोकांना माहित होतं की अरे आपल्या शाळेत, कोणाला माहित पण नव्हतं की आता लोकांना माहित होत आहे की अरे ह्या मुलगा आपल्या शाळेत होता, आपल्याला दिसला नाही आतापर्यंत. असं मग काय म्हणजे स्कूलचे फ्रेंड्स वगैरे आहे आता? अजून पण आहे, सर्व आहे, कोणाला सोडलं नाही आपण. म्हणजे सगळं अजून पण आहे, आमचा ग्रुप अजून पण आहे शाळेचा. मग आता तुमचं एज्युकेशन काय चालू आहे? आता सध्या तर एज्युकेशन बंद आहे. का बरं? म्हणजे तुम्ही एज्युकेशन सोडलंय का? हो, मी फर्स्ट इयर पर्यंत गेलाय, त्याच्यानंतर फीज मागत होते. फीज भरायला आपल्याकडे पैसे नव्हते, फीजची अमाऊंट जास्त होती. ते म्हणे ऍडमिशन करायला फीज पाहिजे, सेकंड इयरला ऍडमिशन करायला. म्हणजे मी शाळेत येऊ, मी कॉलेजमध्ये येऊन मी फीज भरू? तसं होतं. म्हणजे मेन गोष्ट म्हणजे सेकंड इयरची ऍडमिशन करायला पैसेच नव्हते, म्हणून त्याच्यानंतर शिकणं झालंच नाही, ड्रॉप झालं. मग नंतर गॅप पडली, मग कामाला लागलो, मग पैसे दिसत राहिले, मग ते एज्युकेशन म्हणजे मागं एक साईडला झालं. मग ते मग फक्त पैशावर कंट्रोल हे फोकस होतं पूर्ण. मग तुम्हाला फादर आहे का? तुम्हाला पप्पा आहे का? आहे.
तुमच्या पप्पासोबत तुम्ही व्हिडिओ का नाही नाही, बनवत? बाबाला नाही पटत ते. कारण पहिले तर बाबाचं म्हणणं होतं काय व्हिडिओ बनवताय तुझी. नंतर जेव्हा आई बाहेर जात होती, मी बाहेर जात होतो, बाबा बाहेर फिरत होतो, लोक ओळखत होते, अरे सागरचे बाबा आहे. आता पण बाबा बाहेर जात, तुम्ही सागरचे बाबा आहे ना. तर आता बाबाला चांगलं वाटते की बा नाही ठीक आहे, काहीतरी करता वेगळं, काही ना काही चांगलं करत आहे. आता मम्मी पण बाहेर जाते तर मम्मीला ओळखते लोक, मम्मीला तर सगळेच ओळखतात. मम्मी पप्पा बाहेर जाते तर ओळख की तुम्ही सागरचे आई बाबा आहे ना. अच्छा, तेव्हा बाबा चांगलं वाटते की बा नाही काहीतरी चांगलं करत आहे, खराब नाही करत आहे, म्हणून आता बाबा काही म्हणत नाही. पण त्यांना व्हिडिओ काढायला आवडत नाही. अच्छा, त्यामुळे त्यांनी कधी व्हिडिओ नाही आले. नाही, ते व्हिडिओ मध्ये नाही. एवढं काय म्हणजे प्रयत्न केला होता की बा व्हिडिओ बनवू, पण बाबा त्याच्यामधून नाही, ते म्हणून नाही काढलं. मम्मी पप्पाचं काय रिॲक्शन होतं तुम्ही एज्युकेशन सोडलं? मम्मी पप्पाचं काही रिॲक्शन तर नव्हतं की बा त्यांना हेच म्हणणं होतं की तुला जे करायचं आहे कर, फक्त चांगला कर. कसं जे वाईट गोष्टीमध्ये नको पडू. म्हणजे तुला जे करायचं आहे कर, पण ते जसे लोक आता मुलं बिघडत जाते तसं नको करू. तुला करायचं चांगलं कर. तू ठीक आहे, सोडलं काही नाही, पण चांगलं कर थोडं लाईफमध्ये. मी ॲमेझॉनच्या ऑफिसमध्ये नाईट शिफ्टला, तर नाईट शिफ्टमुळे मी सकाळी झोपत होतो. तर तेव्हा तर म्हणजे लॉकडाऊन, एक्झाम ऑनलाईन होती, मला माहीतच नाही. ग्रुपवर मेसेज आले व्हॉट्सअपवर, ह्या डेटपासून आपले पेपर चालू होत आहे. तर 2 पेपर मी दिलेच नाही ऑनलाईन, बिलकुल दिले नाही. झोपलं राहिलो काय त्यात फेल झालो. म्हणजे 2 सब्जेक्टमध्ये फेल झालो. मग तो इच्छाच मिळून गेली पूर्ण. पण पैसे पण नव्हते मग, आणि इच्छा पण नव्हती. मग काय इकडे कंटेंट क्रिएशन, तिकडे लक्ष केलं. मग हिंमत नाही हारायची, हे नाही झालं. एक आपल्यासोबत एक तुम्ही उदाहरण आहे. असं नाही आहे की बा तुम्ही शिक्षण करून समोर जाऊ शकता, असं काही नाही आहे. लोकांना अजून पण वाटते की फक्त तुम्ही अभ्यास करा त्याच्या समोर जाऊ शकता, असं काही नाही आहे ना. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठं जागा आहे. त्याच्या अजून खूप मोठ्या जागा, तुम्ही दुसरं काहीतरी करू शकता. आता स्कूलवरचे चिल्ड्रन्स आपण बघतो, लहान मुलं एज्युकेशन एक पेपर मध्ये सिंगल फेल झाले, कोणी कोणी सुसाईड करते. आता आपल्या अमरावतीमध्ये झालाय ना, एक मुलगी फेल झाली, त्यांनी सुसाईड केलं. एक टीचरची मुलगी, एक स्कूलमध्ये टीचरने होमवर्क दिलं जास्त, तर त्या मुलींनी स्कूलच्या बिल्डिंगवरून जंप मारली. लोक खूप सिरियस घेत आहे. म्हणजे सिरियस घ्यायला लागते मला स्टडीला, असं काही नाही आहे. सिरियस घेणं जरुरी आहे, पण खूप जास्त घेत आहे की लोकांना वाटते की शिक्षण सगळं काही, असं वाटतं लोकांना. पण त्याच्यापेक्षा दुसरं पण अजून काहीतरी आहे. त्याच्या व्यतिरिक्त खूप मोठी जीवन आहे, इथं जीवन खतम नाही होत. जसं आपण दादा आपल्या चॅनल ग्रो होते, आपले पेज ग्रो होते, तर खूप सारे व्ह्यूज येते, त्यासोबत लाईक्स, कमेंट, शेअर सगळं चालते. त्यासोबत एक पार्ट आहे की एक निगेटिव्ह क्रिटिसिझम येते आपल्यासोबत कमेंट्स मध्ये सगळीकडे. त्यासोबत तुम्ही कसं डील करता? तर 98% कमेंट चांगलेच येते. जे 2% लोक आहेत हे फक्त हेच कमेंट करते की बा पहिले घराचं काम करा, नंतर आयफोन घ्या, नंतर व्हिडिओ बनवा. अरे लोकांना माहित नाही की बा काय कंडिशन आहे घरची. लोकांना ते नाही माहित. लोकांना काय, लोकांना खाली बसल्या बस बोटं चालवायचा काय माहिती, काही पण टाकून द्या आपल्या मनानं, त्यांना चालू बॅक. म्हणजे जे स्टोरी मागची आहे ते लोकांना काय माहित नाही ना. कौलाच्या घरापासून आपण ह्या घरात आलो हे लोकांना माहित नाही अजून. आता एका समोर होणार ते वेगळी गोष्ट आहे, पण आपण कौलाच्या घरात ज्याच्यावर ताडपत्री टाकलेली आहे तिथून आपण इथपर्यंत आलो, स्लॅबच्या घरापर्यंत आलो. आपल्या घराच्या वर काहीतरी छत आहे चांगली, ते लोकांना माहित नाही. लोकांना काय वाटते की हेच तुमची खरी कंडिशन आहे, पण जे मागं कंडिशन होती ते लोकांना माहित नाही अजून की कुठून कुठं आले आहे. इंस्टाग्रामवर फक्त एक 5-10% लाईफ दिसते, त्याच्या मागे खूप लाईफ आहे. जे आपली हिस्ट्री आहे लोकांनी, जे आपली हे आहे पास्ट आहे, तो लोकांना दिसत नाही की आपण किती स्ट्रगल करून आपण हे घर बांधलेलं आहे एवढं, ते माहित आहे. मग त्यानंतर एक ट्रेंड येऊन जाते की मेंटल हेल्थ कोणी सुसाईड केल्यावर अरे याची मेंटल हेल्थ खराब झाली. ते आहे, पण एवढं मी टेन्शन घेत नाही. मला लोकांचे काम मला माहित आहे की हेट तर भेटणारच आहे. चांगलं म्हणणारा लोक तर खराब पण म्हणणारच आहे, म्हणून मी एवढं टेन्शन घेत नाही. चांगला आहे तर खराब तर येणारच आहे, हे तर मी एक्सेप्ट केलं आहे. कंटेंट क्रिएशन म्हणजे कंटेंट क्रिएटर तुम्ही असाल तर तुम्ही हे एक्सेप्ट करायला पाहिजे की तुम्हाला हेट तर येणारच आहे, त्यांना तुम्ही फेस करायच लागेल तुम्हाला. म्हणजे आता नवीन कंटेंट क्रिएटर येणार आहे, त्यांचा तुम्ही काय सजेशन द्याल? कंटेंट क्रिएशनला हेच काय, कन्सिस्टन्सी पाहिजे, चांगला कंटेंट पाहिजे. तुम्ही जर म्हणसान की आता मी एक कॉमेडी व्हिडिओ टाकतो, नंतर डेली व्लॉग टाकतो, नंतर एखादा एडिटिंगचा व्हिडिओ टाकून देतो, एक निश पकडा लागते, एक निश पाहिजे. तुम्ही जर एडिटिंगचे व्हिडिओ बनवता तेच बनवा. तुम्ही डेली व्लॉग मध्ये घुसू नका. मग नंतर तुम्ही तुमचा माझा ऍक्शन व्हिडिओ येऊन ते म्हणतातच, एखादा लिस्टिंगचा व्हिडिओ येऊन ते म्हणतातच. तसं नाही पाहिजे. तुम्ही एक जो कंटेंट पकडला आहे
तो जर तुम्ही कंटिन्यू ठेवला तर तुम्हाला लोक फॉलो करतील. तुम्ही तुमचे आयडी कोणी उघडली, एक समजा कॉमेडीची व्हिडिओ होत आहे, समजा माझेच आयडी समजा एक्झाम्पल देतो, कॉमेडीची व्हिडिओ होत आहे, एखादा लिपसिंगचा व्हिडिओ आला आणि हे काय दुसरं वर करा, जसं रीच आले पाहिजे तसं नाही येत. मग लिपसिंगचा व्हिडिओ लागते कोणी मनातच, तसं नाही करायला पाहिजे. एका ईश्वर पकडून चाललं पाहिजे. दादा आपण इतक्या साऱ्या मूवीज बघतोय, त्यात नवीन नवीन सेलिब्रिटीचे चाइल्ड येतात मूवी नेपोटिझम, त्यांना ऍक्टिंग करायची ऍक्टिंग करू राहिले आणि तुम्ही जे रील तुम्ही काढतात रील मध्ये एकदम तुम्ही रिअल फिलिंग्स देतात नॅचरल. हे ऍक्टिंग तुम्ही काही क्लासेस केली, माझ्या हिशोबाने क्लासेस केली असेल तुम्ही, क्लासेस नाही केले असं काही नाही. ऍक्टिंगचा किडा कुठून आला तुमच्यात? ऍक्टिंगचा किडा असं नाही काय, म्हणजे प्रॅक्टिस आहे, एक प्रॅक्टिस आहे पहिली गोष्ट. म्हणजे मम्मी इतकी नॅचरल ऍक्टर आहे. मम्मी तेच मम्मीच रक्त काहीतरी असं होतं. बरोबर आहे, मम्मीच रक्त अंगात म्हणून ते चालू आहे. पण मम्मी ना असं स्वतःनी म्हटलं मला की आपण व्हिडिओ बनवू. मम्मी कशी आली मग याच्यात व्हिडिओ मध्ये? मम्मीनं असं म्हणजे पहिले तर माझ्याकडे मोबाईल नव्हता चांगला, मी आयडिया तर माझा खूप पहिले होता आयडिया व्हिडिओ मध्ये घ्यायचा, पण माझ्याकडे मोबाईल नव्हता. नंतर मी जो मोबाईल घेतला घरी असंच मग आला विचार की आई बनवून आपण व्हिडिओ. असं आईचं म्हणत काय रे काय लागलं हे कसं, मला माहित नाही, मला असं नाही, मला जमत नाही असं. म्हटलं करतो सही करू म्हटलं आपण. नंतर जो पहिलाच व्हिडिओ बनवला तोच एकाच दिवशी 2 मिलियन गेला होता, एकाच दिवशी. नंतर आईले मग समजलं की आता आईले काय काही नाही समजा, आईले 2 मिलियन म्हणजे काय, मला असं 20 लाख होते म्हटलं. 20 लाख लोकांनी पाहिला, बरं ठीक आहे. म्हणलं अजून आता काय होते म्हणे, मला काही नाही म्हणलं आता काय होणार आहे, अजून बनवू म्हटलं आपण. मग त्यांना होईन काय म्हणे, मग फॉलोअर वाढत म्हटलं, लोक ओळखून म्हटलं आपल्याला, मग काय म्हणणार मग काही नाही. मग असं दादा तुम्ही आता तुमच्या लाईफची स्टोरी सांगून राहिले होते मम्मी बद्दल वगैरे, तर आम्हाला इतका हसाही आला. तुम्ही स्टँडअप वगैरेचा काही विचार केला का? नाही करत, आता आयडिया आहे करायची, म्हणजे इच्छा करायची. हा म्हणजे असं लोकांना मी हसू शकतो, म्हणजे असं माझ्यासोबत जर कोणी असलं 3-4 लोक त्यांना हसू शकतो मी. आम्ही हसू राहिलो, आमचे रेकॉर्डर, आमचे कॅमेरामॅन दादा सगळे हसू राहिले, गौरव दादा हसू राहिले. नाही असं जर कोणी माझ्यासोबत 3-4 मित्र असले मी त्यांना हसू शकतो. असं नाही की तुमची मजा घेऊन हसू राहिलो, काहीतरी किस्सा सांगून काहीतरी असं हसू शकतो मी. हे तर आहे काहीतरी, हे तर टॅलेंट आहे माझ्यात. शाळेत तुम्ही होते का सगळ्याला हसवायचं बॅकबेंचर टाईप? नाही बॅकबेंचर तर होतो मी, पण तेच सांगितलं ना की मला कोणी ओळखून होतो, मी शांत एकदम शांत मुलगा, काही माझ्यावर कोणाचं घेऊन देणे. हुशार होतो, थोडस होतो, जास्त नव्हतं, थोडस होतो. तर कसं आहे की थोडस हुशार होतो, शांत तर खूप होतो. भांडणात आम्ही केलेच नाही शाळेत, बेंचने तोडले आम्ही, लाईटने फोडले, काहीच नाही केलं. पंखेने वागवले, काहीच नाही. आम्ही लाईट चोरून नाही विकले, म्हणजे काढून विकले नाही, काहीच नाही, असं काही नाही केलं आम्ही. म्हणजे केलं आहे पण आम्ही सांगत नाही कोणाला. आता तुम्ही जे इंस्टाग्राम वरून प्रमोशन वगैरे करतात किंवा जे तुमचे ऍक्टिव्हिटीज चालतात ते कोण हँडल करतात? तुम्ही करता? मी पण करतो काही, पण जास्तीत जास्त माझा मित्र करते, माझा स्कूल फ्रेंड आहे गौरव रामागरे नावाचा, तो सगळं हँडल करते आपलं. म्हणजे त्याला या गोष्टीमधलं जास्त नॉलेज आहे, म्हणून असं काही असलं तर मी सगळ्यात पहिले गौरवला कॉन्टॅक्ट करतो की गौरव असंच आहे. मग गौरव सांगते की नाही तू असं नाही करायला पाहिजे, तू असं करायला पाहिजे. असं झालं का तुमचं कधी की मित्राचं आपण ऐकलो आणि गड्ड्यात पडलो? हो असंच आहे, मित्र तर सगळ्याचे हरामीच असते, मित्राचा कधी ऐकायचं नाही, मित्र सगळे हरामीच असते. पण आपल्याला माहित आहे हरामी आहे तरी आपण त्याची गोष्ट ऐकतो, आपण गड्ड्यात पडतो, ते तर होणार आहे, सगळ्यासोबत होते, तेच मजा आहे नाही? हा तेच आहे, तेच तर जीवन, अजून काय पाहिजे. तर दादा आपल्या महाराष्ट्रातले भरपूर सारे क्रिएटर आहेत, तर तुला कोणासोबत असं कोलॅबोरेशन करायची इच्छा आहे का? इच्छा तर आहे, पण आता पाहू फ्युचरमध्ये जसं जमन तसं. काम तर खूप लोकांना करायचं आपल्याला, बघू जशी संधी मिळेल तशी. आणि अमरावतीतले क्रिएटर हे खूप समोर चालले सध्या, त्यात तू पण एक नाव जोडलं आपलं. नाही अमरावतीचे क्रिएटर तर सगळे आपल्या सोबतच आहे, काही प्रॉब्लेम नाही. ते जसं आपली हेल्प लागली तसं हेल्प करत राहते आपल्याला, त्यात काही प्रॉब्लेम नाही. दादा तू गेल्या 5-6 वर्षापासून कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये आहे, तर मग तुला अशी कोणती बेस्ट ऍडवाइस दिलेली कोणी? ऍडवाइस तर मला मम्मीने दिली होती की बा तुला जे करायचं आहे तू स्वतः कर, दुसऱ्याच्या कॉपी नको करू, दुसऱ्याचं पाहू नको. कारण काही लोक आता मुलीसोबत व्हिडिओ बनवते, पण असं नाही आहे की तुला तेच करायचं आहे, तू काहीतरी वेगळं कर. ते त्यांचं काम करत आहे, तू त्यांचं काम कर, म्हणजे आपलं काम करतो, असं मम्मीचं म्हणणं आहे की दुसऱ्याला पाहून नको करू. म्हणजे आपला एक युनिक फॅक्टर आला पाहिजे, आपलं स्वतःची इमेज जर बनवायची तर काहीतरी वेगळं करावं लागतं.
तू त्याचा पण करशील, तो मुलीसोबत बनवत आहे, तू पण बनवशील, तर ते होणार नाही तसं. तू काहीतरी वेगळं कर. भुवन बाबने एका इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं होतं की जे लोक ट्रेंडिंग सॉंगवर फक्त ट्रेंडवर व्हिडिओ बनवतात, जे ट्रेंड गेल्यानंतर त्यांना कोणी ओळखत नाही, आणि जे स्वतः आपलं एक ट्रेंड घेऊन येतात, ते बरोबर आहे, आपल्या पॅटर्नने व्हिडिओ बनवतात, तर ते ट्रेंड त्यांच्याच हिशोबाने चालतं. कारण असे 3-4 व्हिडिओ की जसे मी बनवले तसे लोकांनी बनवले, पण ट्रेंडच झाला ना. एक तो म्हणजे मीच बनवला ना, तो एक आता एक तो गांजाची एक सिरीज होती की त्याच्यावर व्हिडिओ बनवला मी, तसे लोकांनी खूप सारे व्हिडिओ बनवले. तुमचा एक व्हिडिओ तो खूप व्हायरल झाला, तुम्ही अशा येतात, तुमची मम्मी म्हणते कुठून आला, तर ते तुम्ही 2 वाजता आलं म्हणून म्हणते. तेच ना. मग ते सिरीज आहे, ते लोकांना आवडत आहे, पण ते जे ट्रेंड बनवला आहे तो मीच बनवला नाही, की लोकांना माहित आहे की ह्या यानं सुरुवात केली. आता कोणी पण कसं पण बनव, सुरुवातीतूनच झाली. ते गोष्ट आहे की बा जे आपण स्वतः बनवलं ते लोक कॉपी करत आहे. ट्रेंड कोण बनवला तर आपण, तो एक असं चांगला वाटतं थोडं. मग आता अमरावतीचं सीन कसं वाटतं तुम्हाला? म्हणजे कसं? म्हणजे अमरावती सीन मधून खूप सारे क्रिएटर निघत आहे, शिवदादा झालं, आर्या क्यूके, मराठी बिग बॉस हसल, आणखी इतके सारे शो मध्ये चालले लोक. सौरभ दादा झाला, हसल मध्ये गेला, नंतर आता त्यांनी शो पण केलेला आहे. आता त्यांचं मलाइका अरोरा सोबत सॉन्ग पण आलेलं आहे. पाहायला तर कसं वाटतं अमरावती सीन काय कुठे जाणार? चांगलं वाटतं. आपलं अमरावतीचं नाव एवढ्या हाय लेवलला जात आहे, कारण की आतापर्यंत अमरावतीला कोणी ओळखत नव्हतं. जेव्हापासून आपले शिवदादा आहे, सौरभ दादा आहे, बिग बॉस मध्ये जे गेले, त्यांच्यामुळे जे आपल्या अमरावतीला ओळखत आहे, चांगलं वाटतं थोडंसं. तसं आपण पण गेलं पाहिजे. माझी पण इच्छा आहे की मला माझ्यामुळे अमरावती ओळखली गेली पाहिजे, अमरावतीमुळे मी ओळखलं गेलो पाहिजे, असं काहीतरी करायचं आहे. मग काय प्लॅन आहे का तुमचा बिग बॉस वगैरे, बिग बॉस मध्ये जायचं? असं प्लॅन समजा जमलं तर जाऊ, असं नाही आहे. जमलं समजा, आली ऑफर आला तुम्हाला तर बिलकुल जाऊ, काऊन नाही करू. मग राहणार नाही तुमच्या मम्मीला सोडून इतके दिवस? राहणार होणार नाही, पण काही नाही तर करावंच लागणार आपल्याला. आता काही ना काही लोकांपेक्षा वेगळं करत असेल तर करणार आहे आपल्याला. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. जसं भेटली आपली संधी तसं करू. दादा असं म्हणतात की खरं प्रेम हे जगाच्या प्रत्येक कोणत्यावर मिळतं, पण प्रॉब्लेम आहे का जग गोल आहे. तर तुम्हाला मिळालं कधी खरं प्रेम? नाही, खरं प्रेम तर नाही मिळालं. खोटं प्रेम तर भेटत राहते, असं काही नाही आहे. पण चालू आहे काम आता. म्हणजे आता आहे का तुमच्या लाईफ मध्ये कोणी? सध्या तर नाही आहे, चालू आहे, इन प्रोसेस चालू आहे, प्रोसेस मध्ये आहे. पाहू आता, जर सक्सेस झाला तर. तुमचे जसे क्रेझी व्हिडिओ असतात, तर तुमचे एखादी कोणती क्रेझी फॅन मिळाले का तुम्हाला कधी? हा, भेटला आहे. म्हणजे आम्ही चाललो होतो, म्हणजे 2 व्हीलरनं चाललो आम्ही. माझा मित्र आहे प्रफुल्ल नाथ, आम्ही चाललो 2 व्हीलरनं. तर 3 मुलं होते गाडीवर. आम्ही चाललो नवादेच्या रोडनं, सरळ नवादेहून जो रस्ता आहे राजापेठच्या इकडे, त्या रस्त्यानं चाललो. आम्ही चाललो स्लो, म्हणजे आम्ही असे मस्ती मजाक करत. तर 3 पोरं आले, अरे थांबा गाडी साईडला लावा. म्हटलं काय आलं, म्हटलं वा काही गुन्हा गेला, तुम्ही गाडी साईडला म्हणे. म्हटलं हा ठीक आहे. बोला दादा काय आलं, तू व्हिडिओ बनतो ना? मला व्हिडिओ बनतो. म्हटलं अरे यार मस्त व्हिडिओ बनतो तुम्ही, असं तसं हात मिळवला. आता असं कसं सामोरं, मला तुम्हाला पण मला भेव लागला. म्हटलं वा असं झालं होतं. एक तर खतरनाक काम होतं, मला ते एकदम फाटली होती. म्हटलं काय उरलंय, मारते काय? म्हटलं मारायला थांबले का, मी काय गुन्हा केला म्हटलं बा की एकदम मारायला उरले. अरे नाही, तुमचे व्हिडिओ चांगले असते म्हणे. अच्छा असं आहे ते. असं होते कधी न सांगता कोणी येऊन जाते, आवाज देते एकदम. तुमच्या घरी वगैरे येत असते? नाही, घरीच घरचा ऍड्रेस नाही सांगितला कोणाला. मी लोक घरी येऊन जायचे, ऍड्रेस कोण आता पण सांगितलाच नाही कोणाला. कारण मी अमरावतीत असं चांगल्या एरियामध्ये राहतो, कोणी पण येऊ शकते तिथं. कोणा ऍड्रेस विचारला कोणी पण सांगून देत, म्हणून काही ऍड्रेस सांगितला नाही. आपण बिलकुल नाही सांगू तुम्ही राजापेठ पासून डाव्या साईड. अरे नाही, काहीच नको कोणाला, काहीच नको सांगू. दादा तुम्ही आता आमच्या स्टुडिओ मध्ये आले, जसं तुम्ही चेहऱ्याला बांधून वगैरे आले, कव्हर करून आले, तुम्हाला असं बाहेर आता निघतं म्हटलं तर काय निघता येतं का असं कुठे पण, जसं आधी फिरत होतो तुम्ही? आपल्या एरियात फिरू शकतो, आपल्या एरियात तर काही नाही, मी तर आपल्या एरियात फिरू शकतो. पण जसं रॅली निघाली, काही कार्यक्रम असला, तर आता जी रॅली निघाली आपली लालबागच्या राजाची मिरवणूक, तर तिथं पण मी गेलो होतो. एकदम दुपट्टा बांधून गेलो, एक साईडला उभं राहिलो, फक्त असं एक साईडला उभं राहिलो, पाहू राहिलो मी, व्हिडिओ काढलो, स्नॅप काढलो. तरी लोक ओळखू राहिले माझे, अरे सागर दादा काय म्हणते. मस्त काय झालं, मस्त झालं. तरी कोणी येते, पहिलं मुली तर पहिले पाहते, जायच्या वेळेस
सागरदा मस्त व्हिडिओ बनवत तू. वाटत नाही खराब सागर दादा म्हटलं. मी तर एकदम आतंकवादी बनून गेलो पुरं असं चेहऱ्याला बांधून तरी लोक ओळखू राहिले म्हटलं दादा मस्त व्हिडिओ बनवतो म्हटलं. नंतर मग मी तर असं फिरतच नाही मला रॅलीत जास्त. पहिल्यावर का नाही आता मी कसं रॅलीत नाचत होतो पुरं धिंगाणा करू रॅलीत नाचू आडवा तिडवा नाचू राहिलो तसं जमत नाही आता होत नाही अर्धे. आता असं केलं का दुसऱ्या दिवशी व्हिडिओ येऊन जाते. हा ते तसं करू शकत नाही आता मला ते बेकार वाटते की रॅली वॅलीत नाचू राहिलो मी आडवा तिडवा झोपून तसं होऊ शकत नाही आता ते कॉम्प्रोमाइज झालं. ते काहीतरी काही कुछ पाणी गेले होते कधी आपण कॅमेरावर तर फनी दिसतो कॅमेराच्या मागची स्टोरी की जेव्हा आपण असे कॉमेडी व्हिडिओ शूट करतो शूट करता करता आपल्याला हसा येऊन जातं. आपण बोलून राहिलो तर हसाच येऊ राहिला आम्हाला. ते व्हिडिओ शूट झाला पाहिजे आपण मला हसलं पाहिजे ते. हा ते कसं कोणी असते की बा व्हिडिओ बनवून हसू आपण हा म्हणजे चालू व्हिडिओ बनवताना पण चालू आहे कॉमेडी. तसं माझं नाही आहे. माझं असा नेचर आहे की पहिले व्हिडिओ निघाला पाहिजे नंतर सगळं काय झालं पाहिजे. म्हणजे किती फनी व्हिडिओ असला तर पहिले व्हिडिओ नंतर तुम्ही हसा. व्हिडिओ जो बनवताना एकदम अग्रेसिव्ह होऊन जा तुम्ही की हे जी क्लिप आहे हे आलीच पाहिजे. आली नाही तर मी त्यानंतर कधी शिवाय निघून म्हणजे बाहेर मित्र जर असलो तर क्लिप निघाली नाही तशी जशी पाहिजे तशी म्हणजे त्याला जर म्हटलं मी असं कर त्यानं जर नाही केलं तसं तर मग एकदम शिवाय निघून जाते. म्हणजे बनवता की पहिले ते तसं करतो नंतर कर नंतर बाकी सगळं होते. मग असं झालं का तुम्ही मम्मी सोबत व्हिडिओ मध्ये तुम्ही भांडत राहता खरंच भांडण होऊन गेला झालंय असं. म्हणजे कसं मी एकदम चिडचिड करतो मग आईसोबत की पहिले व्हिडिओ असं म्हणतो असं म्हणलं पाहिजे तसं म्हणलं पाहिजे. मग आई म्हणते यार मी नाही करताय म्हणते नाही कळत म्हणते मी आता म्हणते. मग आईसोबत म्हणजे भांडवून जाते. मग तो व्हिडिओ दुसऱ्या दिवशी घ्यायला लागते. मग आईला म्हणला की आई काढून मी व्हिडिओ मग दुसऱ्या दिवशी घ्यावं लागते. मग त्या दिवशी निघत नाही व्हिडिओ दुसऱ्या दिवशी घ्यायला लागते. तुम्ही मार खाल्लाय का मम्मीचा आईच्या हातचा चांगलाच मार खाल्लाय. कोणाने खाल्ला सगळ्यांना खाल्लाय. बेलण्यानं झाडूनं काय नाही खाल्लाय सगळं म्हणजे मार तर खूप खाल्लाय. मार खाणं हे आईच्या हातचा मार खाणं खूप जरुरी आहे. सगळ्यांना खाल्ला पाहिजे. जो विटामिन मॉम आहे तो पाहिजे. ते तर पाहिजेच. जो खात नाही तो सुधरत नाही. काही आपल्यासारखे खाऊन सुधरत नाही. तुमच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओ मध्ये तुमची मम्मी असते. मम्मीमुळे तुम्ही आता जे चालू आहे तुमच्या इंस्टाग्रामवर इन्कम वगैरे मम्मीला गिफ्ट दिला का तुम्ही काय? मग हो आताच केलं म्हणजे एवढ्या दिवसात नाही केलं पण आता जेव्हा चांगली इन्कम होत आहे तर मम्मीला आता मी इयरिंग गिफ्ट केलंय. त्या मम्मी ते पण खुश झाली की बा काही नाही करत आहे सुनेसाठी आणून ठेवला. मम्मीला चांगलं वाटलं तेवढंच. माझी पण इच्छा होती की आईला आपण गिफ्ट दिलं पाहिजे पण आता हे निमित्तच झालं की बा इन्कम आली आणि गिफ्ट दिलं. मला तुम्ही सिंगल आहे का? हा बिलकुल सिंगल आहे. मग तो कशी पाहिजे मग काय पाहिजे म्हणजे भावी बहिणी कशी असली पाहिजे? मुलगी पाहिजे फक्त बाकी काही नाही. फक्त मुलगी पाहिजे जिवंत असली पाहिजे ते बस. असं काही एक्सपेक्टेशन नाही जास्त. मुलगी पाहिजे ते बाकी काही नाही. मेन गोष्ट म्हणजे मम्मी पप्पाला सांभाळता आलं पाहिजे त्यांनी म्हणजे तिला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिला ऍक्टिंग आली पाहिजे. ऍक्टिंग आली पाहिजे मेन गोष्ट म्हणजे. व्हिडिओ काढता आला पाहिजे ते पाहिजे. हेच 2 एक्सपेक्टेशन आहे फक्त. त्याच्यामध्ये 2 क्वालिटी असेल. डीएम करत होता मला मेसेज करून घ्या जर तुम्ही करू शकता तर मला मेसेज करा. आपण स्वयंवर ठेवू मम्मीला बोलवू साईडच्या साईड. स्वयंवर करून टाकू जुन्या याच्यासारखं. एवढ्या मुली आहे जे आपली फिट झाली ती लग्न करून घेऊ. दादा मग तू एकटाच आहे की तुला भाऊ बहीण आहे? मला एक छोटा भाऊ आहे आणि जे एक बहीण आहे व्हिडिओ मध्ये दिसते ते लहान छोटी ते माझी मावशीची मुलगी आहे. अच्छा. ती कधी कधी येते. ती पुण्याला राहते. ते कधी कधी येते म्हणून तिच्यावर कमी व्हिडिओ आहे. ते जेव्हा पण येईल तेव्हा व्हिडिओ बनायला लावतील मी जबरदस्ती. ते काढत नाही जबरदस्ती काढत काढायला लागते. मग काय फायदा आहे मग छोटा भाऊ असल्याचे? छोटा भाऊ असल्याचे फायदेच आहे नुकसान नाही आहे. आपण त्याला काही पण म्हणू शकतो म्हणजे आपण मोठा भाऊ असलं तर चांगलं वाटतं थोडंसं. त्याला आपण काही पण म्हटलं तो ऐकून घेते. ठीक आहे. कोणाकोणाचे भाऊ असते म्हणा अगो बोलते पण माझा भाऊ बोलत नाही असं. त्याला काही पण म्हटलं ऐकून घेते चुपचाप. बस आपले कामं करून देते. बस त्याला म्हटलं हे करून घे तर करून घेतो. नाही म्हणत. मग हे मोठा भाऊ असला फायदा एक आणि छोटा भाऊ असला तर त्याला हेच आहे. मग छोटे भाऊ असलं तिला माहिती आहे सर्वांना छोटे भाऊ असल्यावर काय होते ऐकाच लागते. जसं तुम्ही सांगितलं स्कूलमध्ये की तुम्ही लाईट नाही काढले कधीच पंखे नाही मोडले कधी दरवाजे नाही तोडले असे तुम्ही इतके चांगले स्टुडंट होते. चांगलं एकदम सभ्य. मग कधी तुम्ही मारामारी नसेलच केली? मारामारी तर केली आम्ही म्हणजे जसं आमचा क्लास ए होता आणि क्लास
बी होता असं. म्हणजे ह्या दोघांमध्ये कट्टर दुश्मनी होती. तर ते चालूच राहत होतं, एकामेकाला मारणं चालू आहे. शाळेच्या तू आता तसं झालं का शाळेच्या बाहेर भेटू, शाळेच्या बाहेर पाहून घेत तुला असं शाळेच्या. मग शाळेच्या बाहेर झालं जास्त होतं, मग ते शाळेमध्ये येत होतं. म्हणजे तुम्ही बाहेर काय केलं, काऊन केलं असं. मग ते शाळेत अजून मॅटर होत होतं. चालूच राहत होतं काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी. ते अजून शिकायला भेटते आपल्याला, शिकायला भेटते. ते मेन गोष्ट म्हणजे मजा येते. अजून भांडणामध्ये मजा येते, थोडी मजा येते. तर सागर दादा, हा तुमचा ऑलमोस्ट फर्स्ट पॉडकास्ट आहे, तर कसं वाटलं तुम्हाला पॉडकास्टचा डेब्यू? चांगला वाटलं तुमच्यावर भेटून, अजून चांगला वाटलं आम्हाला. तुम्ही खूप हसवलं आणि तुमचा स्टुडिओ वगैरे पण चांगला आहे. थँक्यू दादा. हे आमचं फक्त हे बॉटल आहे पाण्याची, बाकी इथून गेल्यावर कपडे भाड्याने स्वतः भाड्याचे घालून आलो. अरे तुम्ही गौरव कुठून आणले का भाड्यात? मित्र शर्ट आजची घालायला. धन्यवाद दादा, तुम्ही आले, आमच्यासाठी वेळ काढला. धन्यवाद. पुन्हा एकदा तुमच्यासोबत भेटू आम्ही.